नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY.B.Com, विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, प्रकरण 4, विपणन व्यूहरचना याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन व्यूहरचनेचे महत्त्व या ठिकाणी बघितले आणि स्पर्धात्मक विपणन व्यूहरचना जी आहे याची संकल्पना देखील आपण घेतलेली आहे. त्यानंतर स्पर्धात्मक विपणन जी व्यूहरचना आहे यामध्ये कुठल्या व्यूहरचनेचा अवलंब केला जातो ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिली व्यूहरचना आहे विक्री वाढवण्याचे उद्दिष्ट. जेव्हा वाढती बाजारपेठ असते तेव्हा कंपनीनं बाजारातील आपला सहभाग वाढवावा लागतो. विक्री वाढवण्यासाठी विभिन्न प्रकारचे प्रयत्न स्पर्धात्मक विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून केले जातात. त्यामधील पहिला प्रयत्न आहे आकर्षक शर्ती. जेव्हा सर्वंकष बाजारपेठेतील विक्री वाढत असते तेव्हा सर्वांचीच जास्तीत जास्त विक्री होऊ शकते, परंतु परिपक्व जी बाजारपेठ आहे एखाद्याच्या विक्रीमध्ये वाढ हे स्पर्धेचं नुकसान सहन करूनच होतं. वाढीच्या बाजारपेठेमध्ये आक्रमक प्रतिक्रियांची गरज नसते, परंतु याउलट परिपक्व बाजारपेठेमध्ये स्पर्धेचे नुकसान सहन करून क्षमतेचा वापर करून कंपनीकडे वापर करता येण्यासारखे सामर्थ्य असेल तर उद्दिष्टांची बांधणी करणे आकर्षक ठरते. बाजारपेठेतील प्रमुख कंपनीशी स्पर्धा करताना पुरेशी साधनसामुग्री असावी लागते, नाहीतर त्यांच्याकडून जोरदार प्रतिकार होण्याची शक्यता असते. स्पर्धेच्या तुलनेने जलद गतीने विक्री वाढवून कंपनी बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवू शकते. म्हणजेच थोडक्यात आकर्षक शर्ती या मुद्द्यामधून असं लक्षात येते की जी सर्वसामान्य सर्वंकष बाजारपेठ असते या बाजारपेठेमध्ये सर्वांचीच विक्री वाढलेली असते. जसं की याचं उदाहरण जर आपण बघितलं तर दिवाळीच्या सणाच्या कालावधीमध्ये सर्वच प्रकारचे किराणा दुकानदार, कपडे विक्रेते यांच्या दुकानांमध्ये आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते. याला आपण सर्वंकष बाजारपेठ असं म्हणू शकतो किंवा या सर्वंकष बाजारपेठेचं उदाहरण आहे. पण जी परिपक्व, याचा अर्थ आपण म्हणतो की एखादं फळ परिपक्व आहे म्हणजे तयार झालेलं आहे, तयार केलेली बाजारपेठ, की ज्या बाजारपेठेमध्ये विक्री जर वाढवायची जर असेल तर आकर्षक शर्तींची गरज असते. या बाजारपेठेमध्ये जे उत्पादक वस्तूच्या विक्रीसाठी एकत्र आलेले असतात किंवा एका बाजारपेठेमध्ये आलेले असतात, यामध्ये आकर्षक शर्तीच्या माध्यमातून एका उत्पादकाने वाढवलेली वस्तूची विक्री ही दुसऱ्याचं नुकसान करणारी असते. यामध्ये काय होतं, विशिष्ट उत्पादकांकडेच ग्राहक आकर्षित होतो. मग दिवाळी सोडून इतर बाजारपेठांमध्ये काय होतं, जी दुकाने किंवा ज्या कपड्याच्या बाजारपेठ ग्राहकांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत की ज्या ग्राहकांना आकर्षक सवलती निर्माण करून देतात तिथेच जास्त गर्दी असते. इतर दुकानांमध्ये मात्र आपल्याला तुलनेने कमी गर्दी बघायला मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये
जर तुम्हाला बाजारपेठेच्या माध्यमातून जी कंपनीच्या ज्या प्रमुख लोकांबरोबर जी काही स्पर्धा करायची आहे, ही स्पर्धा करत असताना पुरेशी साधनसामुग्री हे व्यवसाय संस्थांकडे असावी लागते. नाहीतर त्यांच्याकडून जोरदार प्रतिकार आहे, हा जोरदार प्रतिकार होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. आणि जोरदार प्रतिकाराच्या माध्यमातून जे स्पर्धक आहे, या स्पर्धकांच्या तुलनेने जलद गतीने विक्री वाढून जो काही नफा जो आहे, हा या माध्यमातून सहजपणे मिळवता येणं शक्य होत असतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे व्यूहरचनात्मक लक्ष एकवटणे. व्यूहरचनात्मक लक्ष, या व्यूहरचनात्मक लक्ष्याच्या माध्यमातून विक्रीचं जे काही उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट हार्वेस्टिंगद्वारे संशोधन व विकास आणि विपणन खर्च यांना वगळले जाते. फक्त अत्यावश्यक खर्च केले जातात. उत्पन्नाचा कच्चा माल व उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीने नव्याने मांडणी केली जाईल. खर्चिक असे उत्पन्नाचे अनेक प्रकार काढून टाकून तर्कशुद्ध अशी पुनर्बांधणी यामध्ये केली जाईल. जाहिरात खर्च कमी केला जाईल व किमतीत वाढ करण्याची प्रत्येक संधी घेतली जाईल. हार्वेस्टिंग जे टेक्निक जे आहे, या संदर्भात आपण पुढे माहिती घेणार आहोतच. पण हार्वेस्टिंग याचा साधा आणि सिंपल अर्थ की यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्वीकारणं, याला हार्वेस्टिंग असं आपण म्हणतो. आपण बऱ्यापैकी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहात. आपल्याकडे गहू, सोयाबीन यांची कापणी करण्यासाठी ग्रामीण भागात त्याला आपण सोंगणी असं आपण म्हणतो, जे मशीन येतं त्याला हार्वेस्टिंग मशीन असं म्हणतात. याच्यावरून तुमचं लक्षात आलं असेल की हार्वेस्टिंग मशीन काय करतं, मग जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार करतं. गहू काढत असताना फक्त वरचा जो भाग आहे, कणसाकडे, त्याला आपण उंबी असं आपण म्हणतो, तोच घेतला जातो. आणि इतर जो भाग आहे, खालच्या जो काही दांडा किंवा काडी असते, तो शेतातच टाकला जातो आणि नंतर त्या मशीनमध्ये त्यावर प्रक्रिया होऊन गहू कलेक्ट केला जातो आणि बाकीचा जो राहिलेला जो कचरा किंवा ज्याला आपण भुसा असं आपण म्हणतो, तो देखील खाली टाकून दिला जातो. हे आहे हार्वेस्टिंग. म्हणजे ज्या उत्पादनाची आवश्यकता नाही किंवा ज्या मटेरियलची आवश्यकता नाही, ते मटेरियल या ठिकाणी बाजूला टाकणं आणि जो आवश्यक जो भाग आहे तो स्वीकारणं, याला हार्वेस्टिंग असं आपण म्हणतो. हार्वेस्टिंगच्या द्वारे संशोधन व विकास आणि विपणन खर्च जे आहेत, जे आवश्यक नाही ते वगळले जातात. फक्त जे अत्यावश्यक जे खर्च जे आहेत हेच केले जातात. उत्पादनाचा जो काही कच्चा माल आहे, उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीनं नव्याने मांडणी केली जाईल व खर्चिक असे उत्पादन अनेक प्रकार काढून टाकून तर्कशुद्ध अशी पुनर्बांधणी केली जाईल. जाहिरात खर्च कमी केला जाईल व किमतीत वाढ करण्याची प्रत्येक संधी घेतली जाईल. अशा प्रकारची व्यूहरचनात्मक जी लक्ष एकवटण्याचा प्रयत्न जो आहे, हा हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यामध्ये केला जातो. जे काही अनावश्यक खर्च आहे, अनावश्यक कच्चा माल असेल, पक्का माल असेल, यांच्या दृष्टीनं जी काही नवीन मांडणी करणं, खर्चिक असे जे उत्पादन असतील, हे उत्पादन बाहेर काढून त्यांची पुनर्बांधणी करून जाहिरात खर्च कमी केला जाईल व किमतीमध्ये वाढ होण्याची जी प्रत्येक संधी जी आहे ते घेण्याचा प्रयत्न या हार्वेस्टिंग टेक्निकच्या माध्यमातून व्यूहरचनात्मक लक्ष एकवटताना केली जाते. त्यानंतर
पुढील जो भाग आपला आहे याकडे आपण जाऊया. यामध्ये व्यवस्थापनात्मक लक्ष घेत असताना काही तंत्रांचा अवलंब यामध्ये केला जातो. यामध्ये पहिलं जे टेक्निक आहे व्यापार खुणांचा विस्तार करणं. या व्यवस्थापनात्मक लक्ष एकवटत असताना अनेक प्रकारच्या वस्तूंचा बाजारपेठेतील विस्तार, विलिनीकरण, संपादन आणि व्यवस्थापनात्मक मैत्री किंवा सहकार्य करून अनेक प्रकारच्या रचना यामध्ये साध्य केल्या जातात. यामध्ये पहिला प्रयत्न आहे व्यापार खुणांचा विस्तार. नवीन वापरणारे किंवा नवा वापर निर्माण करून किंवा व्यापाराची वारंवारता वाढवून हे कार्य करता येतं. मोठी किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शोधताना मन वळून वारंवारता देखील वाढवता येते. उदाहरणार्थ, शॅम्पू उत्पादक ग्राहकांना त्यांचे उत्पादन एका वेळेस अधिक वापरण्यास किंवा अधिक वेळ वापरण्यास सांगू शकेल. म्हणजे व्यापार खुणांचा जो विस्तार जो आहे, ज्याला आपण ब्रँड असं आपण म्हणतो, यामध्ये नवीन वापर करणारे किंवा नवा वापर करणारे निर्माण करून किंवा आपली जी वस्तू जी आहे या वस्तूंचा नवीन ग्राहक निर्माण करून विक्री वाढवता येते. मोठ्या किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा या माध्यमातून शोधल्या जातात. मन वळवून वस्तूच्या विक्रीची वारंवारता वाढवली जाते. जसे की एखादी शॅम्पू उत्पादक कंपनी असेल, ती आपल्याला जाहिरात करताना सांगते की 3 आठवडे किंवा 4 आठवडे हा शॅम्पू तुम्ही सतत वापरा, म्हणजे तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील. किंवा आमचा शॅम्पू तुमच्या केसांतील डॅन्ड्रफ हे 99% कमी करतात. म्हणजे याचा अर्थ जो शेवटचा जो 1% जो आहे हा घालवण्यासाठी तुम्हाला आमचा शॅम्पू हा वारंवार वापरावा लागेल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या माध्यमातून ज्या व्यापार खुणा जे असतील यांचा विस्तार या माध्यमातून घडून आणला जातो. त्यानंतर बाजारपेठेतील हिस्सा किंवा वाटा ज्याला आपण म्हणतो, स्पर्धा असून नुकसान सोसून बाजारपेठेतील हिस्सा प्राप्त करता येतो. आकर्षक युद्धाची तत्वे इथे लागू पडतात. बाजारपेठेतील प्रमुख कंपनीची बलस्थाने उणिवा काय आहेत हे पाहून त्रुटींवर आक्रमण यामध्ये करावं लागतं. बाजारपेठेमध्ये जर तुम्हाला चांगला वाटा जर मिळवायचा जर असेल, तर तुम्हाला जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून बाजारपेठेमधील जो काही हिस्सा आहे हा प्राप्त करता येतो. यामध्ये बाजारपेठेमध्ये ज्या प्रमुख कंपन्या आहेत यांची बलस्थाने काय आहेत, यांच्या उणिवा काय आहेत हे पाहून त्रुटीवरती जो आक्रमक जोपाना जो आहे याचा अभ्यास करून त्यांच्या बलस्थानांपेक्षा उच्चच बलस्थानं बनवणं आणि त्यांच्या उणिवांचा फायदा करून आपल्या बलस्थानांमध्ये वाढ करणं, अशा प्रकारचे निर्णय यामध्ये घेतले जातात. पुढची व्यूहरचना आहे विलिनीकरण किंवा संपादन. स्पर्धकांबरोबर विलिनीकरण करून तसेच त्यांचा व्यवसाय संपादन करून बाजारपेठेतील आपला विस्तार वाढवता येतो. त्यामुळे खर्चिक संघर्ष टळतात आणि खरेदी, उत्पादन, आर्थिक विपणन, संशोधन व विकास या क्षेत्रात सामूहिक शक्ती वाढते. विलिनीकरण व संपादन यामुळे त्वरित विक्री वाढते व बाजारपेठेतील सहभाग वाढतो. स्पर्धात्मक व्यूहरचनेचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये ज्याला आपण अमलगमेशन असं आपण म्हणतो,
की यामध्ये 2पेक्षा जास्त ज्या कंपन्या असतात ह्या एकमेकांमध्ये विलिनीकरण करतात किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचा जो काही व्यवसाय जो आहे हा विकत घेते आणि बाजारपेठेमध्ये होणारी जी काही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा त्या ठिकाणी थांबून संपूर्ण बाजारपेठेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. यामुळे 2 कंपन्या किंवा 2पेक्षा जास्त कंपन्या यांचं विलिनीकरण किंवा संपादन झाल्यामुळे या संस्थेचा जो काही संघर्ष जो आहे विपणनासंदर्भातील हा टळतो. खरेदी, उत्पादन, आर्थिक विपणन, संशोधन व विकास या क्षेत्रामध्ये किंवा कंपनीच्या साधनसामुग्रीमध्ये वाढ होते आणि बाजारपेठेमध्ये त्यांची सामूहिक शक्ती वाढते. विलिनीकरण व संपादन यामुळे त्वरित विक्री वाढते व बाजारपेठेमधील जो काही सहभाग आहे हा वाढवण्यास देखील या ठिकाणी आपल्याला मदत होताना दिसून येते. या माध्यमातून जी काही विभिन्न प्रकारची जी काही व्यूहरचनात्मक जी विलिनीकरण किंवा संपादन जे आहे या तत्वांचा या माध्यमातून या ठिकाणी अवलंब केला जातो. त्यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कंटिन्यू केला जाईल. धन्यवाद.